तर पुण्याच्या कोरेगाव जमीन प्रकरणी पार्थ पवार चहूबाजूंनी कोंडीत सापडलेत। त्यानंतर हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय खुद्द अजित पवारांनी जाहीर केला। मात्र आता पार्थ पवारांना भरावा लागणाऱ्या दंडावरून जोरदार चर्चा सुरू आहे। व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार यांना 42 कोटींचा दंड भरावा लागणार अशी माहिती समोर आली होती। मात्र या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी एक महत्त्वाचं विधान केलंय। ही सरकारी जमीन असल्यामुळे व्यवहार रद्द करताना आकारला जाणारा दंड तपासून घ्यावा लागेल, तसंच व्यवहारासंदर्भात पाठवण्यात आलेली नोटीसही तपासावी लागेल असं विधान बावनकुळेंनी केलंय। त्यामुळे आता 42 कोटींच्या दंडापासून पार्थ पवार यांना दिलासा मिळतो का हे बघावं लागेल। शेवटी गव्हर्नमेंट लँड आहे, सरकारी जागा आहे। मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे 42 कोटीची, किंवा ती चौकशी समिती तपासेल की 42 कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे। शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या नोटीसमधनं जे काही 42 कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल, कारण आपण व्यवहार रद्द करतो आहे। व्यवहार रद्द करताना 42 कोटी काय घ्यायचे याचे मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।